आहे। इथं जागतिक स्तरावर बुद्ध जयंती आणि दीपोत्सव कसं मनवलं जातं हे आपल्या नागपूरकरांना किंवा महाराष्ट्रांना अगर कुठं पाहायचं असेल तर त्यांनी ह्या जे नागपूर येथे जो खैरी बौद्ध महाविहार आहे त्या विहारामध्ये आपल्यास पाहायला मिळेल। आपण पहा इथं चारही बाजूला जेव्हा तुम्ही बघाल तर तुम्हाला लाखो दिवे आणि हजारो भाविक उपासक उपासिका इथं ते दिवे लावताना दिसतील। हा वेगळा एक क्षण आहे। आपण घरी लावतो परंतु घरी आपण 5, 10, 15, 20, 25 15 होतो, पण इथं लाखो दिव्यामध्ये असं वाटते की एकदम हा जो दीपोत्सव आहे आपल्यापासूनच कोणीतरी दुसऱ्यांनी घेतला असंही म्हणायला काही हरकत नाही। तुम्हाला इथं हे जी समोर जी वास्तू दिसते हे खैरी येथील बुद्ध महाविहार आहे। इथं श्रमण लोकांना प्रशिक्षणसुद्धा दिलं जाते आणि हे जे आपण नागपूरचं बुद्धिस्ट सर्किट म्हणतो ज्यामध्ये दीक्षाभूमीपासून सुरू होऊन ते नागलोक बुद्ध महावीर खैरी आहे त्यांच्या चेहऱ्यावर एकदम तुम्हाला आनंद आणि उत्साह दिसून येतो। लहान मुलापासून तर छोटे मुलं बघा, तरुण मंडळी आणि ज्येष्ठ मंडळीसुद्धा हिरीने भाग घेऊन इथं दिवे लावत आहेत आणि आपला सहभाग ह्या वेसाक पौर्णिमेमध्ये दीपोत्सवामध्ये देत आहेत आणि आपला जो हे आहे सहभाग इथं देऊन ते बुद्ध जयंती वेसाक पौर्णिमा आपल्या घरी न सादर करता ह्या महाविहारामध्ये येऊन सादर करतात। प्रत्येक वर्षीचा आपण बघू तर असाच अनुभव तुम्हाला इथं येईल, कारण की मी आता इथं कमीत कमी 5-6 वर्ष झाले मी बघतो आणि इथं आल्यावर आपल्याला बुद्ध जयंती भरपूर जागी भरपूर जागी साजरी केली जाते, परंतु इथचा जो बुद्ध जयंतीचा उत्सव आहे तो जागतिक स्तरावर कसा होतो, कारण की आपण सगळे लोक इतर देशामध्ये जाऊन बघू शकत नाही, पण बुद्ध देशामध्ये बुद्ध वेसाक जयंती ही कशी साजरी केली जाते याचं एकमात्र उदाहरण हा आपल्याला महाराष्ट्रामध्ये इथं पाहायला मिळतो। आणि हे महाराष्ट्रातलं नव्हे तर भारतातलं असं एकमेव ठिकाण आहे जिथं 28 बुद्धाची पूजा केली जाते आणि बोधिवृक्षाची जी शाखा आहे उपासक उपासिकांना एक वेगळाच आनंद वेगळाच उत्साह घेऊन ते इथून जातात आणि त्यामुळे दिवसेंदिवस इथं लोकांची गर्दी जी आहे उपासकांची गर्दी आहे ही वाढत आहे। मी प्रत्येक वर्षी बघतो मी लोक येतात इथं आपल्या परीने वर्षाचं एकदा दान देतात। इथं अष्टपुरस्कार गिलानपस्स वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आम्हाला कधी लहानपणी माहीतच नव्हत्या, बुद्धवंदना आणि बुद्धवंदनेशी आम्हाला काही येत नव्हतं, पण इथं आम्हाला समजते की बुद्ध जयंती काय असते, आपले सण आपले उत्सव काय असतात हे इथं आल्यावर आपल्याला कळते आणि प्रत्येक पूजेच्या कसा वेगळं महत्त्व आहे हे इथं जे भंते जी आहेत ते इथं खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगतात आणि त्यामुळे जो इथून एकदा जातो तो लोकांमध्ये सांगतो आणि प्रत्येक जण त्याच्यामुळे 5-5, 10-10 परिवार परत इथं वाढतात। मला असं वाटतं की काही दिवसांनी इथं आम्हाला उभं राहायलाही जागा मिळेल की नाही हाही एक प्रश्न आहे। जागा तशी इथं खूप जास्त नाही आहे, जागा कमी आहे, आता पुरतही असेल, परंतु भविष्यामध्ये इथं जागेचा खूप प्रॉब्लेम होईल असं मला वाटते। आणि महत्त्वाचं म्हणजे इथं जे मेट्रो आहे मेट्रोचं स्टेशन बनत आहे त्यामुळे समोर चालून भाविकांनासुद्धा इथं यायला कसलाही त्रास होणार नाही आणि गर्दी दिवसेंदिवस वाढत राहील। म्हणजे छान ह्यावेळेस आम्ही माझ्या मुलांना श्रामणेरची दीक्षा दिली आहे 10 दिवसापासून। हा माझा मुलगा आहे पुण्यश्री याचं नाव आहे। बेटा तुला श्रामणेर बनून कसं वाटतंय? छान वाटतं आणखी जेवण छान याच्यात राहू शकतो इकडे। तू आपल्या बरोबरीच्या मुलांना काय संदेश देतील? मी येतो की हे आपल्या धर्मासाठी श्रामणेर 10 दिवसाच्या करायचा आणखी खूप काही होते इकडे धर्माच्या। ताई तुम्ही कधीपासून येता इथं? मी आता इथे खूप वर्षापासून येत आहे, 20 वर्ष झाले। काय वाटतं तुम्हाला ह्या खूप दीपोत्सवाबद्दल? प्रसन्न वाटते इथे आल्यानंतर आणि आम्ही खूप दिवसानंतर हे कार्यक्रम वगैरे घेत असतो। आताच निर्वाण दिनाचा माझे पती मरण पावले, त्यांचा कार्यक्रम घेतला, सावनेर भंतेजीला भोजनदान दिलं आणि काही गिफ्ट वगैरे दिलं। मी नेहमीच येत असते। याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? हा दीप महोत्सव म्हणजे हा त्रिविध पौर्णिमा आहे, वैशाख पौर्णिमा। याचं महत्त्व खूप आहे की ह्याच दिवशी तथागत भगवान गौतम बुद्धाचा जन्म झाला। वैशाख पौर्णिमा याला लाखो संख्येने इथे मनवतात आणि जास्तीत जास्त विशेष करून महाविहारात सगळे लोक एकत्रित येऊन ही वैशाख पौर्णिमा साजरी करतात। जो दृश्य आहेत हे बौद्ध महाविहार खैरी नागपूर कामठी रोडवर हे वसलेलं आहे आणि आपण हे लाडबुद्धा चॅनलवर आपण हे सगळं बघत आहात।
आणि हा जो उत्सव आहे हा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये असा उत्सव कुठेही पाहायला मिळणार नाही. हा एकदम दीपोत्सव, जिकडे पहा तिकडे एकदम लाखो, तुम्ही बघा जिकडे तुमच्या दूरपर्यंत तुमच्या तिथं लक्ष जाईल तुम्हाला तिथं दिवे दिसतील. आणि समोरच इथं एक अजून विधी चालू आहे. मी कॅमेरामॅन यांना विनंती करतो की त्यांनी ती विद्युतसुद्धा दाखवावी. किती भाविकतेने इथले उपासक उपासिका प्रत्येक विधी करत आहेत. सर्वजण या ठिकाणी बुद्धभूमी महाविहार जे अतिशय ऐतिहासिक विहार आहे, या विहारामधून आतापर्यंत हजारो विद्वान भिक्षू निर्माण झालेत, घडलेत आणि आज संपूर्ण विश्वामध्ये ते मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करीत आहे. आज ही जी त्रिगुण पावन पौर्णिमा आहे, या पौर्णिमेला बौद्ध धम्मामध्ये आणि संपूर्ण विश्वामध्ये अतिशय मानाचं आणि खूप मोठं स्थान आहे. कारण याच दिवसाला सिद्धार्थ गौतमाने लुंबिनी या ठिकाणी जन्म घेतला. याच दिवसाला तथागत सम्यक संबुद्धांनी बुद्धगयेच्या महान अशा त्या धर्तीवरती सम्यक संबुद्धत्वाला प्राप्त केलं आणि कुशीनगरमध्ये आजच्याच दिवशी त्यांनी आपलं महापरिनिर्वाण प्राप्त केलं. म्हणून या पौर्णिमेला त्रिगुण पावन पौर्णिमा असं म्हणतात. आज ही तथागत सम्यक संबुद्धांची 2517वी जयंती आहे. ज्याप्रमाणे ही पौर्णिमा जी आहे ही संपूर्ण बौद्ध राष्ट्रामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये सेलिब्रेट करण्यात येते, साजरी करण्यात येते. कारण तथागताचा जो धम्मा आहे हा 175 देशांमध्ये आहे. म्हणजे जगामध्ये जे 208 पूर्ण देश आहे त्यामध्ये 175 देशामध्ये बुद्धिझमला फॉलो केलं जातं. आणि जे एशियातले 44 देश आहे त्या एशियातल्या 44 देशामध्ये सुद्धा बुद्धिझम आहे. तर श्रीलंकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध पौर्णिमा जी आहे ही साजरी करण्यात येते. थायलंड आहे, बर्मा आहे, भूटान आहे, व्हिएतनाम आहे, कंबोडिया आहे, लाओस आहे, PDR आहे, आजूबाजूचे जे देश आहे. परंतु आता आपण पाहतो की अमेरिकेमध्ये, ब्रिटनमध्ये, इंग्लंडमध्ये, साऊथ कोरियामध्ये, नॉर्थ कोरियामध्ये आणि छोट्या मोठ्या जवळपास मोठ्या कंट्रीजमध्ये बुद्धांची जयंती साजरी करण्यात येते. ही बुद्धभूमी आहे, या भूमीचं नावच बुद्धभूमी आहे आणि तथागताचा जो जन्म झालेला आहे तो या भूमीमधून झालेला आहे. हे या देशाचं दुर्भाग्य आहे की तथागत सम्यक संबुद्धांची जयंती ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरी व्हायला पाहिजे. संपूर्ण विश्वामध्ये ज्या प्रमाणात होती भारतामध्ये सुद्धा त्या प्रमाणात व्हायला पाहिजे. मग तो कोणत्याही जातीचा असो, धर्माचा असो, पंथाचा असो, संप्रदायाचा मनुष्य असो, त्या प्रत्येकाने तथागत सम्यक संबुद्धांची जयंती ही साजरी याकरिता करायला पाहिजे की तथागतांनी दुःखमुक्तीचा मार्ग सांगितलेला आहे. आणि प्रत्येक मनुष्य या जगामध्ये दुःखी आहे तर बुद्ध म्हणतात जे दुःख आहे त्याचं कारण पण आहे, त्याचं निवारण पण आहे आणि त्या निवारणाचा रस्ता तथागतांनी सांगितलेला आहे. आज या ठिकाणी आपण पाहतो खूप मोठ्या प्रमाणावरती हा क्राऊड आलेला आहे. हे सर्व बुद्धानुयायी आहेत, हे सर्व धम्मानुयायी, संघानुयायी आहेत. आणि फक्त पौर्णिमेच्या दिवशीच नाही तर या बुद्धभूमी महाविहारामध्ये प्रत्येक पौर्णिमेला मोठ्या उत्साहामध्ये आपण साजरी करीत असतो. आज या परमपावन पौर्णिमेला आपण आलात, आपण बघितलं की ही पौर्णिमा म्हणजे फक्त पौर्णिमा नाही आहे, हे एक आदर्श आहे, एक प्रेरणा आहे, हे एक असं स्रोत आहे की प्रत्येक मनुष्य हा निर्वाणाकडे जाऊ शकतो. निब्बानं परमं सुखं जे तथागतांनी म्हटलेलं आहे, तर प्रत्येक मनुष्य हा निर्वाणाचा लाभ घेऊ शकतो, निर्वाणाला प्राप्त करू शकतो, निर्वाणाच्या मार्गाने जाऊ शकतो. आणि निब्बाणाचा लाभ घेण्याकरिता जे काही छोटे मोठे उत्सव आहे, शील, समाधी, प्रज्ञा आहे ना, दानशील भावना आहे, त्या त्रयींचा संगम आपल्याला या ठिकाणी करावा लागतो. तर या बुद्धभूमी महाविहाराला आपण आलात, आपल्या सर्वांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो, आपलं अभिनंदन करतो की बुद्धभूमी महाविहार हे अतिशय महान असं विहार आहे. इथून हजारो लाखो उपासक घडलेले आहेत, हजारो विद्वान भिक्षू घडलेले आहे. तर बुद्धभूमीच्या संपर्कात सदैव आपण राहा. बुद्धभूमीच्या आपण तर दायक आहात बुद्धभूमीचे, मला माहिती आहे. तर आपण सर्व मिळून बुद्धभूमीला समर्थन द्या, सपोर्ट करा आणि या परमपावन त्रिगुण पावन पौर्णिमेच्या मी आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आपलं जीवन मंगलमय हो या सदिच्छेसह मी थांबतो. नमो बुद्धाय. धन्यवाद वंचिती, धन्यवाद. आपण हे सगळं लाड बुद्धा नेटवर्कवर बघत आहात आणि हा दीपोत्सव असाच इथं चालू राहील. अजूनही लोकांची गर्दी येत आहे, लोक अजून येतच आहेत. मी बुद्धभूमी खैरी जो महाविहार आहे इथून आज दीपोत्सव, वेसाक पौर्णिमेचा दीपोत्सव इथं त्याचा सादरीकरण होत आहे. आणि सगळे जे आपले उपासक उपासिका आहेत हे दीपोत्सवात आली आहेत. तुम्ही दूरपर्यंत पहा, लाखो दिव्याचा तुम्हाला प्रकाश दिसेल. आणि हा कोणी एकाने लावला नाही तर प्रत्येक उपासक इथं येऊन आपल्या परीने दिवे जाळतो आहे, लावतो आहे. आणि दरवर्षी
इथं दिवसेंदिवस दीपकांची संख्या आणि उपासकांची संख्या ही वाढतच आहे. महाबुद्धविहार खैरी कामठी नागपूर रोड इथे आपण ह्या ठिकाणी उभे आहोत. मला समोर दिसेल ह्या ज्या सर्कलमध्ये जे बुद्धांच्या ज्या मूर्त्या दिसतात त्या 28 बुद्धांची स्थापना इथे केलेली आहे. तसेच त्यामध्ये आतमध्ये जे वृक्ष दिसतो हे वृक्ष म्हणजे श्रीलंकेचा जो वृक्ष आहे त्याची एक शाखा आहे. आणि हे आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त नागपूरमध्येच 28 बुद्धाची स्थापना झाली असून तिथं 28 बुद्धांची दर पौर्णिमा आणि अमावस्येला इथं त्यांची वंदना केली जाते, पूजा केली जाते. आणि त्यावेळेसुद्धा इथं खूप भाविक उपासक उपासिका उपस्थित असतात. आज तर इथं एकदम उपासकांचा जनसागर उमटलेला आहे, कारण की आज वेसाक बौद्ध जयंती इथं आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या प्रकारे साजरी केली जाते. पांढरी जी मूर्ती दिसते हे तुम्ही नॅशनल हायवे 7वरून जेव्हा नागपूरवरून जबलपूरकडे जेव्हा तुम्ही जाता त्या दरम्यान तुम्हाला ती बाहेर रोडवरून दिसते. आणि खरंच म्हणजे सगळे जे हा जो सर्किट आहे बुद्धिस्ट सर्किट आहे ह्या भारताचा तर तिथून तुम्हाला दिसेल. पूजेस सुरुवात होत आहे आणि सर्व भाविक उपासक उपासिका साधुवाद देत आहेत. 28 बुद्धाच्या समोर दीपोत्सव आणि एकदम वातावरण एकदम भाविक वातावरण झालेलं आहे. खूप छान इथं सगळे चेहरे एकदम ऊर्जावान दिसून येतात. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच प्रसन्नता. उपासक उपासिका इथं बिलकुल शुभ्र वस्त्रामध्ये उपस्थित आहेत. चारही बाजूला भिक्षू श्रामणेर यांचा जमावडा म्हणजे एक नवीन एकदम असं इथं आल्यावर असं वाटतं की काय ऊर्जा इथं मिळते. एक शरीरामध्ये वेगळी ऊर्जा इथून घेऊन लोक जातात आणि त्या ऊर्जेच्या यशाने वर्षभर त्यांना पुढची वेसाक कधी येईल याची ती वाट पाहत असतात. 28 बुद्धाच्या आत इथं बोधिवृक्ष ची स्थापना केलेली आहे आणि ह्या बोधिवृक्षासमोर सध्या भंतेजी आजची पूजा अर्पण करत आहेत. आजची पूजा इथं होत आहे. ही बोधिपूजा आहे आणि बोधिवृक्ष म्हणजे सुद्धा बुद्धाचं एक रूपच असतं असं आम्हाला इथल्या भंतेजींनी सांगितलेलं आहे. प्रत्येक पौर्णिमेला भंतेजी सांगतात की हे जे बोधिवृक्ष आहे हे एक बुद्धाचं रूप आहे आणि बुद्धाचं रूप म्हणूनच याची आपण पूजा करत असतो. बोधिवृक्षाच्या छायेत इथं यायला मिळते, परंतु जे लोक गरीब लोक जे जाऊ शकत नाही बौद्धगयेला किंवा श्रीलंकेला त्यांच्यासाठी हा एक बोधिवृक्ष इथं आहे आणि ते इथं येऊनसुद्धा त्याचा लाभ घेतात. उपासक उपासिका प्रत्येक पौर्णिमेला येऊन ह्या बोधिवृक्षाच्या पूजेमध्ये बोधिपूजेमध्ये सामील होतात. साधू 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 साधू. मी खूपच भाग्यवान आहोत की आम्हाला ह्या बोधिवृक्षाच्या छायेखाली आम्ही उभं राहू शकलो आणि सगळ्या जे आपले बौद्ध बांधव असतात बौद्ध उपासक असतात त्यांना असं वाटते की आपण एकदा तरी ह्या बोधिवृक्षाच्या खाली जाऊन आपण याच्या छायेत यायला पाहिजे. हे जे तुम्हाला दिसेल हे अष्टपुरस्कार आहेत. हे सुद्धा श्रीलंकन बुद्धिझममध्ये सुद्धा हे भंतेजी लोकांना आणि बुद्धाला अर्पण केलं जातं. इथं बघा हे कितीतरी भाविकांनी इथं हे अष्टपुरस्कार अर्पण केलेले आहेत. आणि हे 28 बुद्ध तुम्हाला हे बघा 28 बुद्धांची इथं स्थापना केलेली आहे. आम्ही तुम्हाला सगळे 28 बुद्ध एक 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 करून तुम्हाला दाखवतो. पुद्दुमुत्त रोसनखारो सुमेधो अग्गपुग्गलो हे असे 28 बुद्ध बघा इथं. सुजातो सप्पलोकग्गो बघा तुम्ही इथं तुम्हाला 28 बुद्धची निश्चित स्थापना केली तर त्याच्यावर सगळ्यांची तुम्हाला नावंसुद्धा दिसतील. धम्मदस्सी तमोनुदो सिद्धत्तो असमो लोको तिस्सो वरदर्सरो. यम्पि धम्मं शरणं गच्छामि ततियम्पि संघं शरणं गच्छामि वेदमणि सिक्खापदं समादियामि. कामे सुमिच्छाचारा वेरमणि
सिक्खापदं समादियामि त्रिसरणेनं सद्दिं पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अप्रमादेन शीलसम्पादेत तीन साधू साधू हां वंदन करा भगवंताला करा बोधिराजाला करा गुरुं वंदे सुगत गती विमुत्तमं करुणा शीतल हृदयं ज्यांचं हृदय करुणेने शीतल असून पඤ्ञा पज्योत विहत मोहोत्तमं ज्यांनी आपल्या प्रज्ञेने समस्त संसारातील मोह आणि तमाचा आदरणीय भदंत यश बुद्धभूमीचे सर्व दायक दायिका उपासक उपासिका बालबालिका आज या त्रिगुण पावन पौर्णिमेला त्या महान अशा विश्वातल्या सर्वात मोठ्या आनंदोत्सवाच्या दिवसाला या वैशाख पौर्णिमेला आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालात. या ठिकाणी गिलानपच्चय विशेष पूजा बोधिपूजा आणि सर्व प्रकारच्या पूजेला लवकरच सुरुवात ही होणार आहे. तत्पूर्वी आपणा सर्वांना माहिती आहे की परमपूजनीय भदंत त्यांच्या अनमोल अशा परिश्रमातून ज्या परिश्रमाचा काही मोलच नाही आहे. कारण मी स्वतः बुद्धभूमीचा शिष्य हो बुद्धभूमीला राहिलो बरेच वर्ष. इथून गेल्यानंतर यश हे या ठिकाणी आले आणि यशच्या सुद्धा अथक अशा परिश्रमातून त्यांच्या प्रयत्नातून आज बुद्धभूमी जी आहे हे अतिशय वेगळ्या दिशेने मोठ्या आणि महान दिशेने वाटचाल करीत आहे. बुद्धभूमी महाविहारातून आतापर्यंत असंख्य भिक्षू जन्माला आलेले आहेत ज्यामध्ये बरेच भिक्षू हे जगत विख्यात आहे. त्रिपिटकाचार्य सुद्धा आहेत, प्रकांड पंडित आहेत. कोणी देशामध्ये प्रचार करीत आहे, कोणी विदेशामध्ये प्रचार प्रसार. पूजनीय भदंत बुद्धभूमी महाविहाराचे सचिव गुरुवर्य डॉक्टर प्रज्ञाज्योतिजी या ठिकाणी उपस्थित भदंत पय्याश्री भदंत यश आणि बुद्धभूमी महाविहारामध्ये वास करणारा श्रामणेर संघ आपण सर्व श्रद्धा बुद्धी संपन्न वासनावंत बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका आज या पावन बुद्ध पौर्णिमेच्या अनुषंगाने आपल्या महाविहारामध्ये बुद्धभूमी महाविहारामध्ये फार सुंदरतेने आपण मागच्या हा आपला 6वा वर्ष आहे. यापूर्वी आता पय्याश्री बनतेने सांगितलेलंच आहे की मी सुद्धा श्रीलंकेला नेहमी जायचा. मागील 20 वर्ष मी कंटिन्यू श्रीलंकेला गेलो. पण कोविडच्या काळामध्ये खीरदान करायचं सजावटी करायचं पण कोणी लोक येत नव्हते कारण की आम्हीच राहत नव्हतो. पण 2020 पासून 50 लोकांपासून आपण सुरू केलं तर आज आपल्याकडे हळूहळू लोकांची संख्या वाढत आहे. सकाळी सुद्धा पूजा होतं आपल्याकडे. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सुद्धा आपण बोधिपूजा करतो, सायंकाळी सुद्धा बोधिपूजा करतो, गिलानपस्थ पूजा करतो, सप्तपूजा, अट्टपरिष्कार पूजा आणि ह्या सगळ्या पूजांमुळे आपल्या आणि दीपपूजा सगळ्यात आकर्षित भाव आपल्या काही असेल आपल्या विहारासाठी. तुम्हाला यकीन नसेल एक काळ असा होता 2014 ते 2020 या कालावधी मला 1 किलो तेल घेऊन येणं महाग कठीण जात होतं. 1 किलो तेल ज्यावेळेस आणायचं तर माझ्याकडे जो जेवण बनवणारा मुलगा होता मी जर त्याने 1 आठवड्यामध्ये त्याने जर तो तेलाचा पॅकेट नाही चालवला तर मी त्याला रागवायचो. तो नेहमी मला म्हणायचं बनते म्हणे तुम्ही आपल्या रूममध्ये जो दीप लावता ना म्हणे त्याच्यामुळेच अर्धा तेल संपते म्हणे. आज असं झालेलं आहे की आपल्या बुद्धभूमीला या बोधिराजाच्या आशीर्वादाने या 28 बुद्धांच्या आशीर्वादाने आज बुद्धभूमीला काहीच नसून तरी सुद्धा सगळं परिपूर्णपणे चालत आहे.
आपल्या बुद्धभूमीचे मेन नावं काही लग्न. आपल्या विहारामध्ये आता एकही लग्न नाही. पुरा एप्रिल महिना खाली गेला. मागच्या 25-26 मध्ये आपल्या संस्थेचा एक नियम असतं 1 एप्रिल ते 31 मार्च पर्यंत. या वर्षी फक्त 23 लग्न आहेत आणि ते सुद्धा छोटे लग्न. आपल्या विहाराला एका लग्नाच्या मागे 5,000 रुपये मिळाले. त्यामुळे आपल्याकडे वर्षाला किती झाले जमा? 1,34,000. आजचा जो खर्च आहे तोच माझा 1,34,000 आहे. तो वर्षभर कसं चालवायचं पाहिजे, तर त्याचं अनुमोदनही करणं तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून 3 वेळा म्हणा साधू. काय आहे की जे भजनचं सावंगी मेधनकरजींचं जो चैत्य बनत आहे ना, संकिस्त्यामध्ये आहे आणि एक मला वाटतं फक्त संकिस्तामध्येच आहे. मग आणि आपल्या जो तो सुद्धा छोटा आहे. आपल्या जो चैत्य बनणार आहे, तर माझे आपल्या बनतेजींचा मेधनकर बनतेजींचा जो चैत्य बनत आहे तो महाराष्ट्रातला आणि महाराष्ट्रात तर पहिला राहील, पण भारतातला 2ऱ्या नंबरचा राहील. तर हे सुद्धा आपल्याला 5 जानेवारीपर्यंत ते कंप्लीट करायचं आहे. आपल्या सर्वांनी थोडं का असो ना, फुल नाही फुलाच्या पाकळीप्रमाणे आपण जे काही मदत करतो त्याच्यानीच आपलं एवढे आपल्या डॉक्टर भदंत आनंद कौशल्यांचा सर्वांचं मंगल हो, सर्वांना सद्बुद्धी लाभो, सर्वांना आरोग्य लाभो, सर्वांना पंचवर्गीय संपत्ती लाभो अशी मी मंगल कामना करतो. साधू. त्याचप्रमाणे आपल्या बोधिराजांचा आशीर्वाद, आपल्या 28 बुद्धांचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी राहो. जे आपल्या परिवारातले सदस्य आज इथे उपस्थित नाही, भवतु सभ्यमंगलम भवतु सभ्यमंगलम. पठिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपठिपन्नो भगवतो सावक संघो सामेचि प्रस्तुते बोधिराजा नमोते जय मंगलन्ति. समन्ता चक्षुवालेषु यत्र गच्छन्तु देवता सद्ब्रह्मो सद्गमुक्तदं सर्गे कामे च रूपे गिरिशि तरटके चत्तलिखे विमाने दीपे रट्टे च गामि पर्वणगहने गेहवत्तुम्मि क्षिप्ते भूम्मा चायन्तु देव जलतलविषमे यक्षा गन्धभ्यनागा दुःखा भयपत्ता च निभया च निसुखा हन्तु सभ्ये कृपानिनो एतावता चाम्येहि सब्बदं पुय्य सम्पदं सन्तु सब्बदा भावनाभिरता हन्तु गच्छन्तु देवतागता सब्बे बुद्धा बलपत्ता पच्चेकानं च यं बलं अर्हन्तानं च तेजेन रक्षं बन्धामि सब्बसु आकाश देवानागा महेदिका प्रियं तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु लोकशासनं चिरं कुर्वन्तु देशनं चिरं रक्षन्तु तं परन्ति. सस्य सम्पत्ति हेतु च पीतो भवतु लोको च राजा भवतु धाम्निको साधु साधु साधु. नित्यनियमाचे कार्यक्रम आहेत. हर अमावस्याला आणि हर पौर्णिमेला बोधिपूजेचं आयोजन असतं. त्यानंतर डॉक्टर भदंत आनंद कौशल्यांची जयंती, त्यांचं पुण्यानुमोदन असो, मेधनकर बंधूंची जयंती, त्यांचं पुण्यानुमोदन असो. आता आमच्या बुद्ध पुय्यं सब्बे रोगा पमंचतु इदं मे पुय्यं सब्बे रोगा पमंचतु. हात जोडा. सब्बते निवर्तन्तो सब्बरोगो विनाशतो माते भवन्तु सुखी दीर्घायुको भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवता सब्बबुद्धानुभावेन सदा सोत्ति भवन्तु ते भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवता सब्बधर्मानुभावेन सदा सोत्ति भवन्तु ते भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवता
सर्वसङ्गानुभावेन सदा सोति भवन्तु ते अभिवादनशीलित्सनिच्छल्वक्तापचायुः चत्तारो धम्मा वदन्ति आयुर्वन्नो सुखं बलम् आयु आरोग्य सम्पत्ति सत्त्वसम्पत्तिमेव च अतो निप्पान सम्पत्ति निमिनाते समीजतु. बौद्ध प्रशिक्षण संस्थान बुद्धभूमी महाविहारामध्ये मागील 5 वर्षापूर्वीपासून हा 6वा वर्ष आहे की आपल्या इथे डॉक्टर भदंत सावंगी मेधनकरजींनी बुद्ध जे बोधिराजा आहेत ते श्रीलंकेवरून इथे आणलेलं होतं आणि तेव्हापासून बोधिराजाची आपण सेवा करत करत त्यांना मोठं केलं आणि 2020मध्ये श्रीलंकेवरूनच आपण 28 बुद्ध तिथून आणलेत आणि त्याची स्थापना 2020ला 5 जानेवारी 2020मध्ये डॉक्टर भदंत आनंद कौशल्यांजी यांच्या जयंतीनिमित्ताने आपल्या बुद्धभूमीला आपल्या बुद्धभूमीचा मेन कार्यक्रम असतं 5 जानेवारी आणि त्याच दिवशी आपण डॉक्टर भदंत आनंद कौशल्यांजी यांच्या जयंतीनिमित्ताने श्रीलंकेवरून विमल धम्मपंते आणि वजीर भंतेजींच्या हस्ते आपल्या 28 बुद्धांची आपण स्थापना केलेली होती. कारण की जे 28 बुद्धांची जी स्थापना आहे ती आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठेही नाही. फक्त 28 बुद्ध तुम्हाला पाहायला मिळतील फक्त सारनाथमध्ये आणि संकिस्सामध्ये. बाकीच्या जागी आपल्याला 28 बुद्ध बघता येत नाही. तर आमचंही असं विचार होतं की जेव्हा आपल्या इथे ओरिजिनल बोधिराजा आहेत तर मग आपण का बोधिराजाच्या बाजूला 28 बुद्ध. कारण की मी सुद्धा श्रीलंकेला राहिलेलं आहे. आम्ही तिथे बघितलं की प्रत्येक विहारामध्ये 28 बुद्ध आहेत. प्रत्येक विहारामध्ये चैत्य आहे. प्रत्येक विहारामध्ये पिरवेन आहे. आता माझं भविष्याचं जो प्लॅनिंग आहे त्याच्यामध्ये मी सुद्धा पिरवेन ओपन करणार आहे की भिक्षूंची शाळा. इथेच श्रीलंका गव्हर्मेंटने तसं आपल्याला परमिशन दिलेली आहे. आपल्याला तिथलं लायसन्ससुद्धा आहे. ते सरकार श्रीलंका सरकार आपल्याला 40% देणार आहे आणि 60% आपल्याला खर्च करायचा आहे त्या शाळेबद्दल. तर भविष्यामध्ये 30 पिरवेनसुद्धा आपण ओपन करून इथे 100 ते 150 श्रामणेर लोक आणि भिक्षू इथे राहतील अशी आपण व्यवस्था करणार आहोत. कारण की आपल्या बुद्धभूमीला जे चालवणं फार कठीण आहे. कारण की आपल्या बुद्धभूमीचं एकमेव आवक आहे आणि ते आहेत लग्नापासून. आणि आता आपल्या बुद्धभूमीच्या रोडावरती एवढे हॉल आणि लॉन झालेत आणि आजची जी पिढी आहे हे थोडे ॲक्टिव्ह आहे. त्यामुळे त्यांना अशा विहारामध्ये लग्न करणं काही आवडत नाही. गोरगरिबाची मुलं येतात. आज आपल्याला फार कठीण विहार चालवणं म्हणजे फार कठीणच काळ आहे. तरीसुद्धा आपण आपल्याकडे 20-20 श्रामणेर आपण ठेवत असतो. त्यांचं राहणं खाणं त्यांचं सगळं करणं त्याचप्रमाणे त्यांच्या तब्येतीपासून तर सगळं आपल्याला बघावं लागतं. आणि वर्षभर कार्यक्रम आहेत आपल्याकडे. एकही महिना असा खालीच जात नाही की ज्या महिन्याला कार्यक्रम नाही. तरीसुद्धा आपण आपल्या ज्या लोकांचा माझ्यावरती श्रद्धा आहे अशा दायकांच्या प्रयत्नाने आपलं विहार आज चालू आहे. त्यामध्ये आपण आता मागच्या 2024मध्ये डॉक्टर भदंत आनंद कौशल्यांजी यांच्या चैत्याचं काम सुरू केलेलं होतं. आज आपण त्या चैत्याच्या मागे 58,000 आणि मेधनकर भंतींचं अर्ध काम असं 64 लाख रुपयेचं काम आपण केलेलं आहे. त्याचप्रमाणे आता आपल्याला मेधनकर भंतींच्या चैत्याचं 50% काम झालेलं आहे. 50% बॅलन्स आहे. येणाऱ्या 5 जानेवारीला त्याचंसुद्धा मला उद्घाटन करायचं आहे. भविष्यामध्ये आपल्याला या बुद्धभूमीचं नाव फार उज्ज्वल करायचं आहे. भविष्यामध्ये लोकांची संख्या वाढवायची आहे. लोकांची श्रद्धा पुन्हा वाढवायची आहे. कारण की आपल्याला जेव्हापर्यंत आपण ह्या बुद्ध पौर्णिमेला याच्यापूर्वी तर
2020च्या पूर्वी मी स्वतःच इथे राहत नव्हतो. मीच हर वर्षी श्रीलंकेला जायचं. तर इथे त्या टायमापासून त्यावेळी कोणी येत नव्हतं. 4-5 लोक आले, 10-12 लोक आले तर होऊन जायचं. पण आत्ता सकाळीसुद्धा 100-150 लोक राहतात आणि सायंकाळीसुद्धा भरपूर लोक राहतात. आपण सकाळी लोकांचं भोजनाची व्यवस्था करतो आणि सायंकाळीसुद्धा भोजनाची व्यवस्था करतो. त्याचप्रमाणे आपण विजयादशमीच्या वेळेससुद्धा आपण लोकांची सेवा करतो. त्या टायमाला मॅक्सिमम 55 to 64,000 लोकांची आपण 3 दिवसामध्ये भोजनाची व्यवस्था करतो. आपण कोणालाही दान मागायला जात नाही, फक्त गावखेड्यांमध्ये जातो. शहराच्या लोकांकडून आपण किराणा म्हणजे आपल्याला दान जमा करून आपण या बुद्धभूमीवरती आम्ही त्या लोकांना 1 रुपया नाही मागत. मी तुम्हाला खरी हकीकत सांगतो की मी कोविडच्या काळामध्ये मी हर विजयादशमीच्या टायमाला मला नाही निदान तरी 1-1.25 लाख रुपये खर्च येतं त्या 3 दिवसाच्या भोजनाचं. पण जेव्हा मी 3 वर्षानंतर कोविडच्या काळामध्ये आपल्याला पैशाची गरज होती, आपली दानपेटी ओपन केली, तर तुम्ही यकीन करू शकत नाही की ह्या 3 वर्षानंतर मी जी दानपेटी ओपन केली होती त्याच्यामध्ये आजही माझ्या डोक्यात बसलेलं आहे ते अंक 10,753 3 वर्षामध्ये. आणि मी हर वर्षाला एवढ्या लोकांना जेवण चारत होतो. लोकांनी पाण्याचं बिल जे आहे आपल्या इथे NMCचं पाणी आहे त्याचं बिल हर महिन्याला आम्हाला 15,000 ते 16,000 रुपये पर मंथ आहे आणि त्या 3 दिवसाचा आपल्याला 30,000 येतं त्या महिन्याला. तर आपल्या जे लोक आपल्याला विहारामध्ये येतात ते लोक जे आम्ही त्यांना कधी वॉशरूम त्यांची पूर्ण सुविधा वॉशरूमची, आंघोळीची, जेवणाची, त्याचप्रमाणे आपण मेडिकल कॅम्पसुद्धा ठेवतो. लोकांना कोणी बिमार पडलं तर त्यांना इंजेक्शनपासून तर सलाईनपासून सगळी सुविधा आपण लोकांना देत असतो. तसंच आता या 5 वर्ष हा आपला 6वा वर्ष आहे की आपण दीपपूजेचं प्रारंभ केलं. लोकांना पसंत यायला लागलं तर आता हळूहळू लोक आता इथे वाढायला लागले आहेत. असेच आपणसुद्धा एकमेकांना सांगावं. आणि ज्या कोणाला आपल्या बुद्धभूमीला आता या वर्षीपासून न्यू ॲडमिशन आपली सुरू होत आहे 5 वर्षाच्या मुलांसाठी. म्हणजे 5 वर्ष जे मुलं इथे राहतील त्यांच्यासाठी ॲडमिशन आपण सुरू केलेली आहे. जून महिन्याच्या शाळा सुरू होतपर्यंत आपण मुलांची ॲडमिशन घेत असतो आणि 5 वर्षासाठी जे मुलं राहतात मी त्यांनाच अलाउड करतो. मला 10 दिवस 5 हे शिबिर मला तेवढं पसंत नाही आहे, कारण की आपण 10 दिवसात काहीच शिकू शकत नाही. आणि त्याच्यानंतर त्यामुळे जे मुलं आपल्याकडे राहायला येतात त्यांचं सगळंच आपल्याला करावं लागतात, कारण की आपल्याकडे जेवढे मुलं श्रामणेर बनायला ते सगळे गोरगरिबाचे मुलं येतात. त्यांना आपल्याला सगळंच आपल्यालाच पुरवावं लागतं. त्यांच्या मातापित्याकडून आपल्याला काहीच नाही. लागलं तर भेटायला आई येते ते बिस्किटचा पॅकेट पक्का आणते. तर त्यामुळे आपल्याला त्याचंही थोडं मला हे करायचं आहे. तर आपल्या सर्वांसाठी या बुद्ध पौर्णिमेच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि भविष्यामध्ये ज्या कोणाला असं वाटतं की आपण बुद्धभूमी महाविहारामध्ये आपल्या मुलांना जे मुलं संस्कार सगळे लोक तर आपल्या मुलांना एक वेळा तरी त्याच्या अंगावरती चिवर यावं, त्याला श्रमण बनावं आणि भविष्यामध्ये त्याने तुमच्या कुळाचं नाव उज्ज्वल करावं, याकरितासुद्धा आपण आपल्या मुलांना इथे श्रमण बनवण्याकरिता ॲडमिशन आपण ओपन केलेली आहे जून महिन्यापर्यंत. कारण की आपण बिना शिकणाऱ्या विद्यार्थ्याला आपण इथे ठेवत नाही. जे शिकतात त्यांनाच आपण अलाउड करतो. आपण ज्या कोणाला असं वाटतं तर त्यांनी माझ्याबरोबर बोधानंदजीबरोबर आणि यशबरोबर संपर्क करावं हे मी आपल्या सर्वांना आवाहन करत आहे. आणि या बुद्धभूमी महाविहारामध्ये आपल्या जे बोधिराजा आहेत त्या बोधिराजांचा आपल्या 28 बुद्धांचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी राहावं अशी मी मंगलमैत्री करतो. भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगल.